नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आपण काल त्रिकोणाचे गुणधर्म व परवा चौकोनाचे गुणधर्म याचा अभ्यास केला, बरोबर? भरपूर सोडवली. तर आज आपण मिशन आरंभ 2026 इयत्ता 8वी विषय गणित घटक आहे महत्व मापन आणि उपघटक आहे दशमान परिमाणे. मी श्रीमती भडके VR, माझ्या शाळेचं नाव श्री शिवाजी हायस्कूल बोदेगाव. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया. लांबी, वजने, मापे इत्यादी मॅट्रिक पद्धती ही दशमान पद्धती आहे. निश्चितच तुम्हाला हे माहिती आहे. तर पहिलं लांबी याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. लांबी मोजण्यासाठी मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर आणि किमी म्हणजे किलोमीटर ही एकके वापरतात. आपण हे बेसिक का घेतो की उदाहरण सोडवताना आपल्याला ते सोपे जावे म्हणून. लांबी मोजण्यासाठी सेमी, मीटर, किमी ही एकके वापरतात. पुढे बघा, 1 सेंटीमीटर बरोबर किती आहे? 10 मिमी. 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. नंतर रेषाखंडाची लांबी मीटर व सेंटीमीटर यामध्ये मोजतात. तुम्हाला माहिती असेल उदाहरण सोडवताना हा AB हा रेषाखंड 5 सेंटीमीटरचा आहे, BC हा रेषाखंड 6 सेंटीमीटरचा आहे किंवा मीटरचा आहे. अशा पद्धतीने रेषाखंडाची लांबी आपण मीटर किंवा सेंटीमीटर या एककामध्ये मोजतो, बरोबर? जागेची लांबी व रुंदी मीटर या एककामध्ये मोजतात. तर जेव्हा एखाद्या जागेची किंवा प्लॉटची लांबी आणि रुंदी ही कशामध्ये मोजतात? मीटर मध्ये. नंतर दूर अंतरावर असलेल्या 2 ठिकाणातील अंतर हे किमी या एककात मोजतात. उदाहरणार्थ बोदेगाव ते शेवगाव अंतर किती किलोमीटर आहे? 24 किलोमीटर. हे अंतर कशामध्ये मोजलं आपण? किमी या एककामध्ये. या बेसिक कन्सेप्ट आपले क्लिअर होणं फार गरजेचं असतं. वस्तुमान. आता वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम किंवा किलोग्रॅम ही एकके वापरतात. पुन्हा एकदा बघा, वस्तुमान मोजण्यासाठी मिलीग्रॅम किंवा किलोग्रॅम ही एकके वापरतात. 1 ग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 100 किलोग्रॅम बरोबर 1 क्विंटल. 1 मेट्रिक टन बरोबर 1000 किलोग्रॅम. ज्या वेळेस आपण उदाहरण सोडवणार आहोत त्यावेळेस ही माहिती तुम्हाला आली पाहिजे, म्हणून आपण हे बेसिक घेतो आहोत. 1 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 100 किलोग्रॅम म्हणजे 1 क्विंटल आणि 1 मेट्रिक टन म्हणजे किती? 1000 किलोग्रॅम. सोने, चांदी अशा मौल्यवान धातूचे वजन मिलीग्रॅम मध्ये करतात. उदाहरणार्थ बऱ्याच जणांना 1 तोळा म्हणजे किती हे माहिती नसतं. तर विद्यार्थ्यांनो 10 मिलीग्रॅम म्हणजे किती? 1 तोळा. आपण नाही म्हणत का मी 1 तोळा सोने केले, 2 तोळे सोने केले. तर 10 मिलीग्रॅम म्हणजे किती? 1 तोळा. गहू, तांदूळ यासारख्या पदार्थाचे वजन कशामध्ये करतात विद्यार्थ्यांनो? किलोग्रॅम मध्ये करतात. 10 किलो गहू आणले, 20 किलो तांदूळ आणले. आपण असं म्हणतो का मी 1 लिटर गहू आणले, तांदूळ 4 लिटर आणले? नाही. तर म्हणून हे कन्सेप्ट क्लिअर होणं आवश्यक आहे. गहू, तांदूळ यासारख्या पदार्थाचे वजन कशामध्ये मोजतात? किलोग्रॅम मध्ये करतात. आता धारकता मोजण्यासाठी लिटर हे एकक वापरतात. उदाहरणार्थ 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिली लिटर आणि 1 घनमीटर बरोबर किती? 1000 लिटर. 1 लिटर म्हणजे 1000 मिली लिटर, 1 घनमीटर म्हणजे 1000 लिटर आणि 1000 घन सेंटीमीटर बरोबर किती? 1 लिटर, बरोबर?
आता दूध, रॉकेल, तेल, पाणी यासारख्या द्रव्य पदार्थाचे मापन आपण कशामध्ये करतो? लिटर मध्ये करतो, बरोबर. गहू, तांदूळ किलोग्रॅम मध्ये, ते लिटर मध्ये करता येत नाही. परंतु द्रव्यरूप आपण असं म्हणतो का मी 1 किलो दूध आणले? नाही. पाणी 4 किलो आणले? नाही. तर दूध, रॉकेल, तेल आणि पाणी यासारख्या द्रव्य पदार्थाचे मापन हे कशामध्ये करतात? लिटर मध्ये करतात. तर आपण लांबी आणि वस्तुमान यांचा अभ्यास केला. काय कशामध्ये मोजतात याचा पण आपण अभ्यास केला. तर आता हा तक्ता आहे, बारकाईने लक्ष द्यायचं. 1000, किलो, शतक, हेक्टो, दशक, डेका, एकक, हे मुख्य परिमाण आहेत. 1 दशांश स्थळी डेसी, 2 दशांश स्थळी सेंटी आणि 3 दशांश स्थळी मिली. आता बघा, मीटर मुख्य परिमाण मीटर, हे दशक, डेकामीटर, हेक्टोमीटर, हे शॉर्टकट वापरले जातात, बरोबर. मीटर साठी मी, हे डेकामीटर साठी डेका मी, हेक्टोमीटर साठी हे मी, किलोमीटर साठी की मी. नंतर लांबीची परिमाणे, ही जी लांबीची परिमाणे, तर ह्या पद्धतीने किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. पुन्हा वजनाची, किलोग्रॅम, की ग्रॅम, हेक्टोग्रॅम, हे ग्रॅम, डेकाग्रॅम, डेकाग्रॅम. शॉर्टकट वापरायचा ग्रॅम मध्ये, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम, मी ग्रॅम. द्रवमापनाची परिमाणे, किलो, लिटर, हेक्टोलीटर. आता किलो लिटरला की ली, हेक्टोलीटरला हे ली, डेका लिटरला डेका ली, डेसी ली, सेंटीलिटरला से ली आणि मिलीलिटरला मी ली. चला तर विद्यार्थ्यांनो, आपण प्रायमरी माहितीचा अभ्यास केला. डेका, हेक्टा याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण उदाहरणांकडे वळूया. सर्वात सुरुवातीला उदाहरण संपूर्णपणे वाचायचे, त्याचे पर्याय वाचायचे आणि मग उत्तराकडे जाण्याचा प्रयत्न करायचा. 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती सेंटीमीटर असेल? अतिशय सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. उत्तराला आपण सुरुवात करूया. 420 मीटर लांबीची दोरी किती ठिकाणी समान अंतरावर? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. हा बघा, 420 मीटर लांबीची एक दोरी 6 ठिकाणी कापायची. माझ्याकडून एक जादा झाला, मी तो कट केला. 1, 2, 3, 4, 5, 6, बरोबर. आता याचे किती तुकडे झाले बघा. हा इथून ते इथपर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, बरोबर. आता 420 मीटर लांबीची, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? आपण आत्ताच पाहिले. 1 मीटर, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100 सेंटीमीटर, बरोबर. आता 420 मीटर आहे. 420 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 420 गुणिले 100. इथं काही अडचण नाही. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 420 मीटर म्हणजे 420 गुणिले 100 म्हणजे
420 आणि हे 2 पुन्हा म्हणजेच किती झाले ते 42,000 बरोबर. आता आणि हे किती किती तुकडे झाले हे 7. मग 42,000 सूत्र आहे बघा याला काय प्रत्येक तुकड्याची लांबी बरोबर काय आहे दुरीचे एकूण भाग आणि त्याला दुरीचे एकूण लांबी आणि एकूण भाग. आता दुरीची एकूण लांबी 42,000 सॉरी आणि दुरीचे भाग किती झाले 7. भाग जाईल 7 एक 7. सूत्र लिहिले नाही मी तुमच्या लक्षात येईल. एकूण लांबी आहे छेद किती भाग झाले 7. 7 सखून 42 बरोबर किती आलं ते 6,000 सेंटीमीटर. 6,000 सेंटीमीटर. तर ह्या पर्यायामध्ये ते दिलेलं नाही म्हणजे याचा अर्थ ते उदाहरण डिफॉल्ट आहे. पण याचं उत्तर 6,000 आले. पुढचं उदाहरण घेऊया. अकरा kg. आता 1 kg म्हणजेच काय 1 kg बरोबर 1,000 ग्रॅम. 1 kg बरोबर किती 1,000 ग्रॅम. 11 kg अधिक 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम. 1 kg म्हणजेच किती 1,000 ग्रॅम. मग आपण काय करू ग्रॅमचं 10 ग्रॅम याचे रूपांतर आपण कशामध्ये करूया kg मध्ये. 10 ग्रॅम बरोबर किती येणार ते 10/1000 kg बरोबर. आता 1,000 का घेतलं कारण किलोग्रॅमचं आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय. मग आता हे 0 गेले हे 0 गेले किती आलं 1/100 म्हणजे 0.01 kg. कसं आलं कळालं 1 kg म्हणजे 1,000 ग्रॅम. तर आपल्याला 11 kg अधिक 10 ग्रॅम 10 ग्रॅमचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करायचे 10/1000 kg बरोबर. तर हे 1,000 डिवाइड केलं हे 0 हा 0 कट झाला 1/100 म्हणजेच किती 0.01 किलोग्रॅम. हे जितके शून्य असतील तितकं पॉईंटच्या पुढं घर असतात 1 2 0 म्हणून या पॉईंटच्या पुढं 1 आणि 2 घर बरोबर. आता आपण यामध्ये किंमत टाकूया 11 kg अधिक 10 ग्रॅम बरोबर किती 11 kg आहे तसंच राहणार अधिक 10 ग्रॅम किती आलं 0.01 kg. आता यांची बेरीज काय येणार 11 पॉइंट हे बघा या पद्धतीने 11.00 0.01 हे लिहिताना सुद्धा काहींचं हे उदाहरण चुकतं म्हणून हे काय येणार 0 + 1 1 0 अधिक 0 0 आणि हे 11 जसे तसे म्हणजेच पर्याय क्रमांक कितवा आला 11.01 11.01 याच्या पुढे किती शून्य असले तरी देता येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा शून्य फसवण्यासाठी दिलेला आहे. याच्या पुढे मी 4 शून्य लिहिले तरी उत्तरामध्ये जास्त बदल होत नाही. 11.01 बरोबर पर्याय क्रमांक 2.
तिसरं उदाहरण, 8 ग्रॅम आणि 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? अतिशय सोपं उत्तर आहे बघा. आता 1 केजी बरोबर किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. बरोबर. आता 8 गुणिले 3. 8 ग्रॅम म्हणजेच किती? 8 गुणिले 3. 8 त्रिक 24 ग्रॅम. 8 त्रिक 24 ग्रॅम. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम. मग आपल्याला काय करावं लागेल? ह्या 24ला 24/1000. बरोबर. 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग हे 8 ग्रॅम आणि हे 3. 8 त्रिक 24. बरोबर. मग याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये? किलोग्रॅम मध्ये करायचंय. मग याचं 1 2 3 0.024. हे जितके शून्य असतील तितके घर वाढवायचे. 1 2 3 पॉईंटच्या पुढे 1 2 3. बरोबर. पर्याय क्रमांक किती येणार? पर्याय क्रमांक 3. लक्षात आलं? अतिशय सोपं आणि व्यवस्थित उदाहरण आहे. काहीही अडचण नाही. फक्त गुणाकार केला. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 8 त्रिक 24 आणि 8 त्रिक 24. 24 ग्रॅम आलं. 24/1000 बरोबर किती येणार? 0.024. बरोबर. ठीक आहे. चला तर मग दुसऱ्या उदाहरणाकडे वळूया. डेकालिटर. 1 डेकालिटर. 1 डेकालिटर बरोबर 10 लिटर. 1 डेकालिटर बरोबर 10. 2.7 डेकालिटर. 2.7 डेकालिटर बरोबर 2.7 गुणिले 10 म्हणजेच किती? 27 लिटर. 27 लिटर. 1 डेसिलिटर. 1 डेसिलिटर बरोबर 0.1 लिटर. 45 डेसिलिटर. 45 डेसिलिटर बरोबर 4.5 गुणिले 0.1 म्हणजेच किती? 4.5 लिटर. गुणोत्तर
गुणोत्तर बरोबर 27 लिटर छेद 4.5 लिटर बरोबर 27 गुणिले 10 आणि 4.5 गुणिले 10 270 छेद 45 45 एक 45 45 सत म्हणजेच 45 सख 6 1. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 डेका लिटर सूत्र मी अगोदर लिहून घेतलं 1 डेका लिटर बरोबर किती आहे 10 लिटर बरोबर 1 डेका लिटर बरोबर 10 लिटर तर 2.7 डेका लिटर बरोबर काय येणार 2.7 गुणिले 10 2.7 गुणिले 10 म्हणजे हा पॉईंट जाण्यासाठी हा शून्य जाईल म्हणजे किती राहिले ते 27 म्हणजे बघा 2.7 गुणिले 10 हे किती येतं 270 हा पॉईंट कुठे द्यायचा इथं म्हणजेच काय 27 लिटर बरोबर 1 डेसी लिटर बरोबर 0.1 लिटर म्हणजेच 1/10 1 डेसी लिटर तुम्हाला हे सूत्र पाठच करावे लागतील लक्षात ठेवावे लागतील 1 डेका लिटर 10 लिटर 1 डेसी लिटर 0.1 लिटर म्हणजे 4.5 डेसी लिटर बरोबर काय येणार 4.5 गुणिले 0.1 आता यांचा गुणाकार 4.5 लिटर आता गुणोत्तर पाहिजे आपल्याला 27 लिटर आणि 4.5 27 गुणिले 10 आणि 4.5 लिटर म्हणजे 4.5 गुणिले 10 27 गुणिले 10 270 आणि 4.5 गुणिले 10 म्हणजेच कसं येणार ते 4.5 गुणिले 10 बरोबर 450 बरोबर पॉईंट कुठं दिला इथं म्हणून फक्त 45 जरी घेतला आपण तरी चालतं 45 एक 45 45 सख 270 अशा पद्धतीने 6:1 रेशो आला म्हणजेच पर्याय क्रमांक 1 समजलं एकदा दोनदा उदाहरण वाचत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल 45 ने डायरेक्ट 270 ला भाग देता येत नसेल तर 9 नी जरी दिला तरी चालू शकतं किंवा डायरेक्ट दिला तरी चालतं बघा 270 भागिले 45 9 5 45 9 त्रिक 27 5 एक 5 5 सख 30 कमीत कमी छोट्या संख्येने जरी दिला तरी भाग तेवढंच येणार आहे म्हणजे तो रेशो किती आला 6:1 रेशो 6:1 रेशो ठीक आहे पुढच्या उदाहरणाकडे वळूया उदाहरण वाचूया 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 आहे तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती आता 5 मीटर लांबीची तार 1 मीटर म्हणजे किती 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर 1 मीटर बरोबर किती 10 डेसी मीटर 5 मीटरचं किती येणार 1 मीटर म्हणजे 10 डेसिमीटर मग 5चं किती येणार 10 5 50 डेसी मीटर डेसी मीटर आता 50 डीसी वायरची डेसिमीटर डेसिमीटर वायरची किंमत किती दिलेली आहे 80 वायरची किंमत किती दिली 80 80 दिलेली मग 80 छेद 50 80 छेद 50
कसा येणार हा रेशो? 80/50. काय करायचं, डायरेक्ट तुम्ही 10 पण भाग देऊ शकता. सोप्यात सोपं 80/50. काय करायचं, 80/10, 50/10. 5 पण देता येईल, पण पुढे स्टेप वाढत वाढत चालतील. आपल्याला जेवढ्या कमी स्टेप होतील तेवढं उदाहरण आणि वेळ वाचतो. 10×8 80 आणि 10×5 50. आता 8/5 बरोबर. आता त्यांचा भागाकार करायचा. 5 भाग द्यायचं बघा. 5 8ला भाग दिलं. 5×1 5, 3 उरले. इथं पॉइंट येईल. 5×6 30 बरोबर. पूर्ण भाग गेला. म्हणजेच किती, 1.6. कुठं आले हे, 1.7. याच्यावर आपण किती पण शून्य, आता पुढं हे सगळं शून्य शून्य येतेच, मग पुढं आपण वाढवू शकतो शून्य. या पॉईंटच्या पुढच्या शून्याला व्हॅल्यू नाही, म्हणून 1.7. तुम्हाला वाटत इथे 1.6 नाहीची, मग कसं काय, मग हा धरायचा 1.7, कारण इथलं शून्य आपल्याला वर देता येतो. म्हणून पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगते मी. 1 मीटर म्हणजे किती, 10 डेसिमीटर बरोबर. 1 मीटर म्हणजे किती, 10 डेसिमीटर. 5 मीटरचे किती होतील, 10×5 50, 50 डेसिमीटर. आता 50 डेसिमीटर वायरची किंमत किती रुपये आहे, 80 रुपये बरोबर. मग आपल्याला कशाचा रेशो घ्यायचा आहे, 80 आणि हे 50. 80/50 बरोबर. याला 10 भाग द्या. आणि यापेक्षाही सोपं जर वाटत असेल तर डायरेक्ट हा शून्य आणि हा शून्य कट करू शकता तुम्ही. म्हणजे किती येणार, 8/5. मग याने भाग द्यायचा. 5×1 5, 5×6 30, 0:0. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचं उदाहरणाकडे वळूया. $7,58,237 सेंटीग्रॅम. तर बरोबर टिंब हेक्टोग्रॅम. तर याचं करताना सिंपल आहे बघा. 1 ग्रॅम, 1 ग्रॅम बरोबर 100 सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम. 1 हेक्टोग्रॅम, 1 हेक्टोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम. 10चा वर्ग गुणिले 10चा वर्ग म्हणजे किती येणार, 10,000. 10 वर किती शून्य, 4. मग 7,58,237 सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम बरोबर. अ, 7,58,237 सेंटीग्रॅम. तर बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 2 3 4, पर्याय क्रमांक 2. कसं आलं बघा. 1 ग्रॅम बरोबर 100 सेंटीग्रॅम. 1 ग्रॅम म्हणजे किती, 100 सेंटीग्रॅम. 1 हेक्टोग्रॅम बरोबर
100 ग्रॅम. बरोबर, हे कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही. 1 ग्रॅम बरोबर 100 सेंटीग्रॅम आणि 1 हेक्टोग्रॅम बरोबर 100 ग्रॅम. तर 10चा वर्ग 100 ग्रॅम म्हणजे किती, 100 सेंटीग्रॅम 10चा वर्ग गुणिले 10चा वर्ग किती येणार, 10चा चौथा घात. म्हणजे एकावर किती शून्य, 1 2 3 4. मग 7,58,237 सेंटीग्रॅम आहे. आता हे 7,58,237 छेद किती येणार, 10,000. मग हे करीत बसायचं नाही, साधी सिंपल मेथड. 1 2 3 4, 4 शून्य आहेत. मग काय करायचं, इकडून सुरुवात करायची, इकडून करायची नाही, डावीकडून. 1 2 3 4 बरोबर इथे टिंब द्यायचा. इथं जर समजा इथं हा शून्य नसता किंवा फक्त 100 लागतं. हा, इथं जर फक्त 100 असतं तर काय केलं असतं आपण, 1 आणि 2, 1 आणि 2 म्हणजे इथं टिंब दिला असता. हा फरक लक्षात आला. जितके खाली शून्य तितके आपल्याला पॉइंट द्यावा लागतो. ठीक आहे, आपलं काय होतं, 7,58,237 आणि छेद किती, 10,000. बरोबर, 1 2 3 4, 1 2 3 4 इथं टिंब दिला. 75,237. बरोबर, समजले. अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे उदाहरण घेतले. फक्त हे जे पॉइंट आहे ते तुमच्या लक्षात आलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला पॉइंट, की 112 संख्या आहे आणि याला छेद जर 10 असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एकच शून्य आहे. मग ती संख्या सुरुवातीला लिहून घ्यायची. 1 शून्य म्हणल्यावर इथं 11.2. आता मी 112 छेद 100 बरोबर. आता 1 आणि 2 शून्य आहे, मग मी काय करणार, 1 आणि 2 1.12. लक्षात आलं. इथं 11.2, 1 शून्य आहे म्हणून 1 घरानंतर पॉईंट, इथं 2 शून्य आहे म्हणून 2 घरानंतर पॉईंट. नंतर 112 छेद 1000 काय येणार रे, 112. आता 1 2 3 शून्य आहे, 1 2 3 पॉईंट कुठे येणार, इथं. लक्षात आलं. मग इथं आपण अलीकडे शून्य मानाने घेतलं तरी चालतो, म्हणजे 0.112. ठीक आहे, हे उदाहरण समजलं असेलच तुम्हाला. पुढचं बघा. पाहता क्षणी तुम्हाला असं वाटून खूप अवघड उदाहरण आहे, पण अजिबात नाही. 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम. पर्याय दिलेले आहेत बघा. तर आपण उदाहरण सोडवूया. 1 किलोग्रॅम ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 100 डेकाग्रॅम, 100 डेका ग्रॅम. दुसरं 6.02 किलोग्रॅम किलो किलोग्रॅम बरोबर 6.02 गुणिले 100 बरोबर 602 डेकाग्रॅम.
एक हेक्टाग्रॅम बरोबर 10 डेकाग्रॅम. 9.7 हेक्टोग्रॅम. बरोबर 9.7 गुणिले 10 97 डेकाग्रॅम. 602 वजा 97 अधिक 45 बरोबर डेकाग्रॅम. सूत्र बघा. सूत्र जर लक्षात आलं तर उदाहरण सोडवायला वेळ नाही लागत. 1 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम? 100. 1 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम? 100. आता 6.02 किलोग्रॅम. 6.02 किलोग्रॅम बरोबर काय आहे ना? 6.02 गुणिले 100 बरोबर. कारण काय 1 किलोग्रॅम म्हणजे 100 डेकाग्रॅम आहे. आता यांचा गुणाकार तुम्हाला माहितच असेल बघा. 6.02 म्हणजे काय असतं? 602 छेद 100 बरोबर गुणिले 100. हे 100 गेले, हे 100 गेले, किती आले? 602 डेकाग्रॅम. हे कसं केलं? 6.02 पॉईंटच्या पुढे घर किती आहेत? या पॉईंटच्या पुढे 1 आणि 2 म्हणून इथं एकावर 1 आणि 2 शून्य. इथं जर 3 घर असते तर इथं किती आले असते? 1000. लक्षात आलं? इथं पॉईंट चुकून झाला होता माझ्याकडून. 6.02 बरोबर 602 हेच 100. आता हा 100 गेला आणि हा 100 गेला. किती आलं? 602. मग 602 डेकाग्रॅम. 1 हेक्टाग्रॅम बरोबर किती आहे? 10 डेकाग्रॅम. 9.7 हेक्टाग्रॅम बरोबर काय आहे ना? 9.7. आता पॉईंटच्या पुढे एकच घर आहे म्हणजे काय येणार? 9.7 बरोबर. एकच घर म्हणजे किती? 97 छेद एकावर किती शून्य येणार? 1. म्हणून इथं काय करायचं? 0. काय इथे 9.7 गुणिले 10 म्हणजे 97 छेद 10 गुणिले 10 म्हणजे हा गेला, हा पण गेला. शिल्लक किती राहिले? 97 बरोबर. हे पहिलं, हे दुसरं. आता किंमत टाकायची. 6.02 किलोग्रॅम म्हणजे किती? 602. नंतर 9.7 हेक्टाग्रॅम म्हणजे किती? 97 डेकाग्रॅम. हे सगळं आपण डेकामध्ये केलंय रूपांतर. किलोग्रॅमचं डेकाग्रॅम मध्ये, हेक्टोग्रॅमचं डेकाग्रॅम मध्ये आणि हे 45 डेकाग्रॅम मध्ये आहे. 602 अधिक 45 आणि त्याच्यातून 97 वजा केले असता किती येते? 509.5 डेकाग्रॅम. तर अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 3 509.5. हा तर हे 509.5 उत्तर हे. ही कॅल्क्युलेशन आपण आपल्या माहितीसाठी केलेली आहे म्हणून ही कट करायची. आपलं उत्तर किती आले? 509.5. ठीक आहे. लक्षात आले? पुढचा प्रश्न घेऊया.
50 मिलीलीटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलीटर. आता बघा 1 लिटर म्हणजे किती मिलीलीटर. 1 लिटर बरोबर 1000 मिलीलीटर. मिलीलीटर मग 50 गुणिले 40 बरोबर किती 2000. 2000 बरोबर. आता 2000 बरोबर 2000 हे 1000 लिटर म्हणजे 2. आता 1 हेक्टो हे 2 लिटर. 1 हेक्टोलीटर बरोबर 1 हेक्टोलीटर 100 लिटर. मग 2 लिटरचे 200 100 हेक्टो. पुन्हा एकदा समजून सांगते. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. 1 लिटर म्हणजे किती 1000 मिलीलीटर. तर 50 गुणिले 40 50 गुणिले 40 520 बरोबर. हे दोन चिन्हे घेतले म्हणजे किती आलं ते 2000. 50 गुणिले 40 याचा गुणाकार 2000. आता 2000चं रूपांतर आपल्याला लिटर मध्ये करायचंय बरोबर. म्हणून त्याला किती भागावं लागेल 100 1000 ने. मग हे 3 शून्य गेले हे 3 शून्य गेले बरोबर. किती लिटर आले ते 2 लिटर. 1 हेक्टोलीटर बरोबर किती लिटर आहे 100 लिटर आहे. हे सूत्र सॉरी ही माहिती आपल्या तोंडी पाठ असणं गरजेचं आहे. हे सूत्र तोंडी पाठ असणं गरजेचं आहे. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलीटर. 1 हेक्टोलीटर बरोबर 100 लिटर. तर 2 लिटर बरोबर 2 हे 100 हेक्टोलीटर. आता 2 हे 100 म्हणजे किती 0 पॉईंट किती घरानंतर 0 द्यायचा 1 2 1 2 बरोबर. म्हणजे हा पॉईंट इथे येईल. पर्याय क्रमांक 3 बरोबर. 0.02 पॉईंटच्या पुढे किती घर आहे 1 2 1 2 बरोबर. ठीक आहे पुढच्या उदाहरणाकडे बोलूया. 15 ग्रॅम 30 किलोग्रॅम. आता 1 किलोग्रॅम म्हणजे किती आहे 100 1000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम 1000 ग्रॅम. इथं किती आहे 30 किलोग्रॅम होणार 1000 गुणिले 3 बरोबर 3 किलोग्रॅम. तीन हजार ग्रॅम. हे लक्षात आलं. 1 किलोग्रॅम म्हणजे किती 1000 ग्रॅम. 3 किलोग्रॅम म्हणजे किती 3000 ग्रॅम. तर आपल्याला काय करायचंय बघा 30 किलोग्रॅम 3 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम 3000 आणि दुसरं 15 ग्रॅम बरोबर. म्हणजे 3000 ला 15 ने आपल्याला काय करायचंय भाग द्यायचा आहे. म्हणजे या 15 ने 3000 भागिले 15 आणि 15 भागिले 15
बरोबर. आपल्याला खूप सोप्या पद्धतीने समजले. 15 जुने 30 200 आणि 15 एक 15. मग हा रेशो किती आला आपला? 200 200ला 1 म्हणजे हा रेशो. पर्याय क्रमांक 3. पुन्हा एकदा बघा. 1 किलोग्रॅम 1000 ग्रॅम. 3 किलोग्रॅम 3000 ग्रॅम. मग याचा रेशो 3000 भागिले 15. याला 15 ने भाग द्यायचा. 15 जुने 30 आणि हे 2 शून्य. 15 एक 15. 201 रेशो. पर्याय क्रमांक 3. शेवटचं 10वं उदाहरण घेऊया. आता 7 पॉइंट चौरस मीटर म्हणजेच 1 मीटर बरोबर किती? 1 मीटर बरोबर शेवटचं उदाहरण. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. 1 चौरस मीटर. 1 चौरस मीटर बरोबर 100 गुणिले 100 बरोबर 10,000 सेंटीमीटर. म्हणून 7.5 चौरस मीटर बरोबर 7.5 गुणिले 10,000 बरोबर 75,000. पुन्हा एकदा बघा. 7.5 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर? आता एकदम सिंपल उदाहरण आहे. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर बरोबर. 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर. 1 चौरस मीटर म्हणजे किती? 100 गुणिले 100 म्हणजे किती? 10,000. 1 2 3 4. 1 2 3 4 म्हणजे 10,000. 10चा 4था भाग सेंटीमीटर. 100 गुणिले 100 किती? 10,000. आता 7.5 चौरस बरोबर 7.5 गुणिले हे 10,000 बरोबर. आता 7.5 म्हणजे किती? 5 गुणिले 10,000 400 बरोबर. आता हे येतं 75 व 400 बरोबर. पॉईंट कुठं द्यायचा? एक घरात बरोबर. म्हणजे किती राहिलं? 75,000. 100 इथं कट होते बरोबर. पर्याय क्रमांक 2. समजलं विद्यार्थ्यांनो? अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे केलं. आणि हे एक साईडला करून द्यायचं किंवा पॉईंट केल्यानंतर जितके घरात तितके आपल्याला कट करता येतात. विद्यार्थ्यांनो असं समजतंय तुम्हाला? काही अडचण मॅडम पाहिला नाही. मॅडम चौरस गणित सांगा. चौरस सेमी म्हणजे काय?
नंबरचं उदाहरण मॅडम पहिलं चुकलंय वाटतंय तुमचं. हॅलो. हा तुझं पर्याय मॅडम आपला मॅडम 9 नंबरचं उदाहरण सोडून दाखवा. मॅडम पहिलं चुकलं. चौरस सेमी म्हणजे काय? चौरस सेमी म्हणजे काय? मॅडम पहिलं सांगा महिला. चौरस सेमी म्हणजे काय? चौरस सेमी कधी वापरतात? मॅडम पहिलं समजून सांगा. मीटर एक चौरस मीटर बरोबर 100 × 100 म्हणजे 10,000 सेंटीमीटर. आता 7.5 चौरस मीटर बरोबर 7.5 × 10,000. तर यामध्ये पॉईंट करतो. ठीक आहे. काही मुलांना एक अर्थ आहे बघा. आपल्या पॉईंटमध्ये ना हा हे याचे पर्याय आहेत ना चुकलेले आहेत. आपल्याकडे उत्तर किती आहेत? हा जे पर्याय आहे ना हे पर्याय चुकलेले आहेत. पण आपण उत्तर जे टाकलं 1 मीटर म्हणजे किती? 100 सेंटीमीटर म्हणजे 42 ते 430 हे 2 चिन्ह आणि एका दुरीचे 6 भाग केले. एका दुरीची तेव्हा अशी दुरी याचे 6 भाग केले म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6 बरोबर. 6 भाग केले त्याचे किती ठिकाणी काप होतात बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 6च्या जागेवर 1 वापरू म्हणजे 6 1 7 त्या पद्धतीने 6 1 7 1 7 7 पासून 42. पुस्तकामध्ये सुद्धा प्रश्न आहे. याचे पर्याय या पद्धतीने बघा. माझे पुस्तक प्रिंटिंग किती झाला? 7,000. दुसरं 6,000. तिसरं 70 आणि चौथा 300. तर आपला पर्याय क्रमांक हा आलेला आहे 6,000. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. थांबूया. उद्या भेटूया नवीन घटकावर.